झालेली आहे. झाकण काढून बघूया. मस्त म्हणजे आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत बल्ह्याचं कालवण. तर बला आणलेला आहे. तर हे 2 छोटे छोटे बले आहेत, त्यांचं मी आज कालवण करणार आहे. आणि हे कालवण मला खूप आवडतं, आमच्या घरात देखील खूप आवडतं. याचा जो रस्सा असतो तो अप्रतिम लागतो. तर हा रस्सा तुम्ही भातासोबत खाऊ शकता. तर वळूया आपल्या रेसिपीकडे. तर आता कालवण कसं करायचं ते बघूया. त्यासाठी मी पातेलं गॅसवर ठेवते. गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. तेल घालून घेऊया. अंदाजे तेल घातलेलं आहे, साधारणतः 1 चमचा होईल. तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. इतकं पण तापू नये की लसूण टाकल्या टाकल्या त्यामध्ये करपेल. हात ठेवायचा आणि हाताला जर उष्णता लागत असेल, लागायला सुरुवात झाली की तेल तापलं असं समजायचं. तर आता आम्ही तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण त्यामध्ये 8-9 पाकळ्या लसणाच्या टेचून, 2 मिरच्या आणि 1 इंच होईल इतकं आलं हे घालूया. टेचून घातलेलं आहे. तुमच्याकडे टेचलेलं नसेल, पेस्ट घातली तरी सुद्धा चालेल. लसूण टाकल्यावर लगेच फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे लसूण आपल्याला गुलाबी रंगावर येईल इतपत परतायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता, मस्त असं ते परतायला सुरुवात झालेली आहे. लसूण, मिरची आणि आलं यांचा सुवास बाहेर पडायला लागलाय. तर त्याला साधारणतः गुलाबी रंग येईल इतकं आपल्याला परतायचं. गॅस मी मीडियम आचेवर ठेवलेला आहे. इथे गॅस हाय फ्लेमवर ठेवू नये. जर ठेवला तर ते लसूण करपेल, कालवणाची चव सुद्धा बिघडेल. म्हणून त्यामुळे कालवणाची चव बिघडेल, म्हणून जरा लो फ्लेमवर ठेवून हे परतायचं. तर आता मस्त असं सुवास आलेला आहे, गुलाबी रंग देखील आलाय. आता आपण आगरी मसाले यामध्ये घालून घेऊया. तर कालवण हे बल्याचं आहे, तर ते झणझणीत खूप छान लागतं. तर इथे मी 1.5 चमचा मसाला घालत आहे. आगरी पद्धतीचा लाल तिखट आहे. आणि जवळजवळ 1/4 चमचा होईल इतकी हळद, म्हणजे 1:2 हे प्रमाण वापरलेलं आहे. लगेचच त्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालते. थोडंसं हिंग मला आवडतं, म्हणून तुम्हाला आवडत नसेल स्किप करा. आणि हे सुद्धा 1 मिनिटभर मसाल्यांचा जो सुवास आहे तो बाहेर पडेपर्यंतच परतायचा आहे. मसाले बिलकुल करपून द्यायचे नाहीत. जर करपले तर कालवणाचा रंग बदलेल आणि चव देखील बदलेल. मसाल्यांचा सुवास बाहेर पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि रंग देखील किती सुरेख आलाय तो. तर आता ह्यामध्ये आपण बला घालून घेऊया. मस्त. आणि हा बला आपल्याला लगेच त्यामध्ये परतायचा आहे. तर इथे तुम्ही बला परतताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे, नाहीतर बल्याची जी स्किन आहे ती निघेल, म्हणजे ती चिकटेल पातेल्याला. तर आता खूप छान हा बला दिसत आहे. आणि याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे. जर तुम्हाला सुक्कं बनवायचं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही त्याला बनवलं तर त्याचं लपटपीत असं कालवण सुद्धा तयार होईल. म्हणजे एका रेसिपीत तुम्हाला मी 2 रेसिपी सांगते. तर आपल्याला रस्सा करायचा आहे, तर त्यासाठी मी आता यामध्ये पाणी घालणार आहे. आता लगेच त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. इथे आंबटपणासाठी मी चिंच घालणार आहे. तुम्हाला चिंच आवडत नसेल, कोकम किंवा आता मार्केटमध्ये कैऱ्या अवेलेबल आहेत, कैरी किंवा कोकमाचा आगळ किंवा तुम्ही टॅमॅटो देखील वापरू शकता. तर आता मी यामध्ये पाणी घालते. जितका रस्सा हवाय तितकं पाणी घालायचं. तर मी इथे मच्छी बुडेसपर्यंत पाणी घालते. पाणी घातल्यानंतर हलक्या हाताने फिरवायचं आहे. तर आता आगरी कालवण म्हणजे बटाटा कंपल्सरी. तर मी आज बटाटा घालणार नाही, कारण ही मच्छी जास्त आहे. तर सर्व साहित्य घालून झालेलं आहे. तर आता कालवणावर झाकण देऊन 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर हे कालवण शिजायला ठेवूया. तर मंद गॅसवर कालवण ठेवून चांगली 7-8 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. मस्त
कालवणाला खूप छान असा सोनेरी लाल रंग आलेला आहे, कारण ह्या माशाच्या अंगावर जी चकाकी असते सिल्वर कलरची, त्यामुळे असा हा कलर येतो. आणि आता हे मसाल्याचा रंग आणि त्याच्यामुळे त्याला चकाकी येते आणि खूप छान असा सुवास सुटलेला आहे. तर असा हा अप्रतिम चवीचा मासा रेडी व्हायला आलेला आहे. तर आता आपण त्यामध्ये थोडासा गरम मसाला घालूया वरून आणि कालवण हलक्या हाताने मिक्स करूया आणि खूप सारी कट केलेली कोथिंबीर आणि अशा प्रकारे हा भला मासा रेडी झालेला आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद. तर अशा प्रकारे मंडळी कोथिंबीर घालून झालेली आहे. एक हाय फ्लेमवर चांगली उकळी काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया.